आतापर्यंत आपला पुरंदर सफेद बुरुज आणि त्याच्या तटबंदीच्या साहाय्याने मुघलांशी झुंज देत होता, पण आता ते चिलखत तुटून पडलंय. आता पुरंदरला झुंजत ठेवण्यासाठी छातीचा कोट करू, धमन्यांमध्ये शिवतेज सळसळू द्या. तुमच्या मनगटात वज्राचे फळ आहे. खंडेरायाच्या खडगाचे तेज तुमच्या समशेरीत सामावले आहे. तुमच्या समशेरीची ताकद त्या मुघलांना दाखवून द्या. समोर येणाऱ्या मुघलांची नावं तुमच्या समशेरीवर लिहिलेली आहेत. समशेरी म्यानातून उसळू द्या बाहेर आणि जाब द्या त्या मुघलांना. हर 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 yes God, yes God. जय मल्हार. कैसी आवाज है? पुरंदर तो हमारे सामने घुटने टेकने को ही था. हमारी फौज अब तक किले के ऊपर मजबूत गढ़ी पर पहुंच जानी चाहिए थी. फिर ये क्या हुआ? कैसी आवाज है ये? जय कलिंग जी हुकुम. उग्रसेन जी, ये कैसी आवाजें हैं? क्या हो क्या रहा है किले पर? राणा जी, जो हमने सोचा भी ना था वो करामत हो रही है किले पर. मतलब ठीक ठीक बताइए उग्रसेन जी. वो किलेदार मुट्ठी भर मरहट्टों के साथ हमारी फौज पर टूट पड़ा है. हमारी फौज का घड़ा नुकसान हो गया हुकुम. ये मुट्ठी भर मराठे हमारी इतनी बड़ी मुगली फौज पर सामने से चढ़ाई करते हैं. किस मिट्टी के बने हैं ये मराठे? मृत्यु का कोई भय ही नहीं है. रोक दो ये जंग. ए मेरे अजीत शमशीर बहादुर, रोक दो ये जंग. बाजी, तुम बड़े सूरमा हो, शमशीर के सिकंदर हो. तुम्हारी ये बहादुरी देखकर हम निहायत खुश हुए हैं. तुम वहां सीवा के पास क्या कर रहे हो? तुम्हारे जैसा सूरमा तो हमारे खेमे में मुगलिया सल्तनत के साथ होना चाहिए. किले को हमारे हवाले कर दो और आ जाओ हमारे खेमे में. हम तुम्हारी शान रखेंगे, तुम्हें मनसबदारी देंगे, तुम्हें शाही खिताब से नवाजेंगे. आऊसाहेब, पुरंदरावरून खबर हाय, मुरारबाजी थोड्याशा मराठी गड्यांसंग मुगली गोट्यावर चालून गेले आणि धाडसानं गनीम समशेरी खाली आणत आहेत. आऊसाहेब, हा आतताईपणा झाला. या अशा प्रसंगामध्ये इतका आत्मघातकी निर्णय घेण्याऐवजी मुरारबाजींनी बालेकिल्ला जवळ करायला नको का? नाही पंत, ते बालेकिल्ल्यावर असते तरी आज नाही तर 6 मासांनी रसद जेव्हा संपूर्णपणे संपुष्टात येईल तेव्हा त्यांना बालेकिल्ला सोडावा लागेल. शत्रूशी समोरासमोर 2 हात करून खऱ्या खुऱ्या विजयाची चव चाकता येईल अशी अंधुक आशा मनी ठेवून त्यांनी ही चढाई केली असावी. त्यांच्या या अशा आवेशपूर्ण कामगिरीनं शत्रू थोडासा कचरेल, मनोबळ कमी होईल असा विचार त्यांनी केला असावा. अपघातानं बुरुज ढासळून 80 मावळे कामी आले.
म्हणून मराठे खचले असा अर्थ होत नाही. या असल्या अपघातास, सुलतान ढव्यास आणि तुमच्या अजस्त्र सैन्यास मराठे घाबरत नाहीत, हे दाखवून दिलं मुरारबाजींनी. दिलेर खान, घाबरलास की काय आमच्या तलवारीचं कसं बघून? अरे मीच काय, अशा संख्या आहेत आमच्या स्वराज्यात वाघासारखे. राजे, हा तुमचा दुश्मन दिलेर खान पठाण या मुरारबाजीला फितुरी शिकवतोय. अरे नादान दिलेर, तुझ्या इनाम बक्षिसांवर राजाच्या कंठातले मोती राजाचा कंठ सोडून दुश्मनांच्या कंठात पडतील. अरे हाट, प्रभूंची औलाद आहे, दांडगांच्या कळपात सामील होत नसते. आम्ही स्वराज्यासाठी लढतो, बाळासाहेबांच्या शब्दासाठी लढतो. दिलेर खान, तू आम्हाला हत्ती घोडे पालखी देशील, पण स्वराज्याचं काय ते द्यायची हिम्मत आहे का तुझ्यात? ए काफर, अभी भी वक्त है, हमारे खेमे में आ जाओ और असली जिंदगी का मजा लो. ए, तू तुझ्यावर आणि तुझ्या जागिरीवर. या मुरारबाजीला तुझा इनाम नको, तुझा मुंडका हवाय. आता या फुकटच्या बाता नको, युद्धाला तयार हो. यारकोट, यारकोट, जय मल्हार! यारकोट, यारकोट, जय मल्हार! मुरारबाजी वाघ आहेत, वाघ. आणि वाघ कितीही एकटा पडला तरी लांडग्यांच्या कळपासमोर हार मानत नाही, हेच दाखवून द्यायचं असेल त्यांना. मुरारबाजींच्या या अतुलनीय शौर्यानंतर जरी पुरंदर पडला तरी मुघलास त्यातून सबक घ्यावा लागेल. पुढची प्रत्येक चाल खेळताना मिर्झा आणि दिलेरास ही लढाई आठवावी लागेल. त्यांना वाटतं तितकं स्वराज्य जिंकणं सोपं नाही. हा अनुभव मुघलास येईल. आई जगदंबा, सर्वांचं रक्षण कर. हे खंडेराया, शंभू महादेवा, स्वराज्यावर आलेल्या या महाभयंकर संकटातून पुरंदरास वाचव. गडावरील मावळे, रयत पोटातली आग मनगटावर घेऊन गड लढवत आहेत. त्या सगळ्यांच्या मनगटाला बळ दे. माझ्या कुंकवाचं रक्षण कर, पण त्याआधी या स्वराज्याचं रक्षण कर. लाखांच्या फौजेसमोर मूठभर मावळ्यांच्या चिवट जिद्दीला घेऊन झुंजणं सोपं नाही. समोर मृत्यू उभा असतानाही धैर्याचा लढा मांडणाऱ्या माझ्या धन्याचं रक्षण कर.
राज मुरारबाजी काळ भैरवाच्या आवेशाने लढत होते. दोन्ही हातात समशेर घेऊन गनिमांना कापत होते. तर अखेर खानानं डाव साधला राज. त्यानं तीर कमानीचा जोरदार मारा सुरू केला आणि एक तीर मुरारबाजींच्या कंठात घुसला राज. तरी बी ते गनिमांना कापित होते. तर अखेर मुरारबाजी पडले राज. काय? मुरारबाजी पडले? जगदंब. महादेवाच्या दंडातला ताईत गळून पडला. आमच्या कंठातला मेरुमणी गळून पडला. पुरंदरासाठी शर्थीनं समशेर चालवणारा आमचा धुरंधर पडला. औसाब, किल्लेदार मुरारबाजी लढता लढता कामी आलं. जगदंब. स्वराज्य योजनेतला एक एक चिरा ढासळतोय. एक एक मोहरा कमी होतोय आणि आम्ही हळहळ व्यक्त करण्याखेरीज काहीही करू शकत नाही. स्वराज्याचा घास गिळण्यासाठी आव असलेला मुघली जबडा त्या छेद करण्यास आम्ही अजूनही कमी पडत आहोत. त्यामुळे मुघलांची हिंमत वाढत आहे. त्यांच्या कराल दाढा स्वराज्याचा घास घेण्यापूर्वी काहीतरी ठोस उपाय करावे लागतील. स्वराज्य स्थापनेचा गोफ विणताना राजे एक एक शिलेदार धाग्यासारखे विणत आहेत. आता कोणताही धागा आम्ही निखळू देणार नाही. मुरारबाजींच्या जाण्यानं पोकळी निर्माण झाली आहे आणि फौजेवरही त्याचा परिणाम झाला असणार. त्यांचं मनोबळ ढासळलं असेल. नाही आऊसाहेब, मुरारबाजी पडलं, पण त्यांचीच उमेद घेऊन आणि त्यांची जिगर घेऊन एक वीज मुघलांवर तुटून पडली. काय झाले? जंग संपली? आपली फत्ते झाली? नाही ना? जंग अर्धवट सोडून तुम्ही सगळे इथे काय करत आहात? तुमचे किल्लेदार धारातीर्थी पडले म्हणून भ्याडासारखे पळून आलात? तुमच्या शमशेरींना गंजा चढलाय? तुमच्या किल्लेदारांच्या बलिदानाची याद ठेवा. असे पळून आलात तर स्वर्गात गेल्यावर त्यांना काय जबाब द्याल? जा जा आणि शत्रू समोर अभेद्य भिंतीसारखे उभे ठाका. पुरंदराच्या या पवित्र जमिनीवर शत्रूंनी पाऊल ठेवून बाटवावी असं वाटत नसेल तर चिंधड्या चिंधड्या करा शत्रूच्या. गडाच्या उरावर मुघलिया परचम लावण्याचं स्वप्न पाहणाऱ्या त्या मुघलांच्या छाताडावर भगवा भडकवा. विजेचे लोळ होऊन गनिमांवर बरसा, पण त्यास बाले किल्ल्यात पाय ठेवू देऊ नका. ठेवू देऊ नका. आमच्या किल्लेदाराचा जीव घेणाऱ्या त्या लांडग्यांना आपल्या किल्ल्याचा एक घास देखील घेऊ देणार नाही अशी आण घेतो खंडेरायाची. किल्लेदार ज्या मातीत मिसळले त्या मातीची आण घेऊन सांगतो,
आता शेवटचा गनिम कापेपर्यंत शांत बसणार नाही, नाहीतर मराठा जात सांगणार नाही. माहौल बिला कुवत. शैतान शैतान है ये मराठे, शैतान की नस्ल है. इतना सब कुछ किया लेकिन ये मराठे जरा भी पीछे नहीं हटे. वो काफर मुरारबाजी मारा गया, उसके बाद हमें लगा कि चलो अब किला हासिल हो जाएगा, अब किला झुक जाएगा. लेकिन नहीं, ये मराठे और जोर से लड़ने लगे, जैसे इस मुरारबाजी की रूह घुस गई हो उसमें. गुस्ताखी मुआफ हुजूर, लेकिन आप सही फरमा रहे हो. वो मुरारबाजी की रूह ने उन काफिरों पर कब्जा किया होगा. खाश बेवकूफ, अपनी अकल चलाने के बजाय अपनी मैदान जंग में शमशीर चला. चाहे कुछ भी हो जाए, हमें किले पर फतेह हासिल करनी है. ये है हमारा शाही किमांश. हम दलेर खान पठान अल्फिया बयान दे के कसम खाते हैं, जब तक हम पुरंदर हासिल नहीं कर लेते, ये शाही किमांश हम नहीं पहनेंगे. शिवबा, शिवबा, शोक आवरावा. बहिर्जींकडून पुरंदराचा सारा वृत्तांत कानावर पडला. ऐकून काळीच पिळवटून गेला. मुरारबाजींनी पराक्रमाचं तांडव घातलं. त्यांच्या धैर्यास शौर्यास तोड नाही. मुरारबाजींच्या जाण्यानं स्वराज्यात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. काय म्हणावं या स्वराज्य निष्ठेला. आऊसाहेब मुरारबाजी पडले, जणू जणू सह्याद्रीचा कडाच कोसळला. पुरंदराच्या काळ्या देहावर आपल्या रक्ताची लाल शाल पांघरून मुरारबाजी गेले. आऊसाहेब, पुरंदर गेला असता तरी चाललं असतं हो, पण आमचा हा धुरंदर राहायला हवा होता. आपला एक एक शिलेदार म्हणजे चिरेबंद गड. मुरारबाजींचं बलिदान वाया जाऊन चालणार नाही. गड झुंजतोय, त्याची जिद्द तिळमात्रही कमी झालेली नाही. परंतु अजून कितपत झुंजेल याची शाश्वती नाही. बिना दारुगोळ्याच्या बंदिस्तीनं अवघ्या मनगटाच्या बळावर पावसाळ्यापर्यंत गड झुंजणार नाही राजे. होय आऊसाहेब, पण आऊसाहेब आम्ही करावं तरी काय. शत्रू चलाख आहे, धूर्त मुरब्बी राजकारणी आहे. पुरंदरावर तर एल्गार सुरूच आहे, पण त्याच वेळी स्वराज्याच्या मुलखातही ठिकठिकाणी जाळपोळ लुटालूट सुरू आहे. आऊसाहेब, एवढे हतबल आम्ही यापूर्वी कधीच झालो नव्हतो. राज्यनाश संभवत असेल तर हा संघर्ष थांबवावा. रयत वनवासास लागली तर हे राज्य कुणासाठी? वाघ ही मोठी झेप घेण्यासाठी 2 पावलं मागे येतो. दौलतीच्या कल्याणासाठी राजेंनी संधी करावी.
तह करावा